इथल्या राजकारण्यांना आणि राजकीय व्यवस्थेला तुम्ही प्रश्न विचारत नाही म्हणून तुम्हाला गृहीत धरतात आणि पैसे वाटतात आणि तुमचं मतदान घेतात. आणि मतदान करताना हे विसरू नका की तुमच्या रोजगाराचा प्रश्न सुटलाय का. मतदान करताना हे विसरू नका की तुमच्या शाळेची फी कमी झाली का. मतदान करताना हे विसरू नका की या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा आहेत का आणि हॉस्पिटलच्या खाजगी हॉस्पिटलचं दर तुमच्या खिशाला परवडतील असे उपचार आहेत का. जर तुम्हाला माहिती आहे की आमचं उत्पन्न किती आहे, साधारण दरडोई उत्पन्न सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं किती आहे, मग खाजगी हॉस्पिटल ज्याचे भूखंड ज्याचे प्लॉट सिडकोकडून तुम्ही 1 रुपयाच्या दराने घेता. त्याला पाण्याचं बिल कमर्शियल नाही. चॅरिटी आहे ना. हॉस्पिटल आणि शाळा काय म्हणून काढल्या जातात? चॅरिटी म्हणून. पण आता धंदा झालाय. कारण आपण प्रश्न विचारत. आपल्या मुलांच्या याला हाताला काम का नाहीये कंपन्या असून सुद्धा? कारण आपण प्रश्न विचारत. या नवी मुंबईमध्ये एसटी डेपो का नाहीये? तर आम्हाला सगळ्यांना वाशी, जुईनगर, सानपाडा, नेरूळ, बेलापूर येथे आमच्या आया बहिणींना घेऊन 70-80 वर्षाच्या बापाला घेऊन लहान मुलांना घेऊन ऊन वारा पावसामध्ये कुठलेही शेड नाही. का नाही एसटी डेपो? आपण का सहन करतोय? कारण आपण प्रश्न विचारत.